नमस्कार. अंबानगरी बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अमरावती आणि परिसरातील काही ताज्या घटनांसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभी एक नजर ठळक बातम्यांवर. खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांची जीभ घसरली. कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनात यशोमती ठाकूर यांच्यावर टीका. अनिल बोंडे पुन्हा वादात अडकण्याची शक्यता. खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांना मनोरुग्णालयात दाखल करण्याची गरज. खासदार अनिल बोंडे यांच्या टीकेला यशोमती ठाकूर यांचं प्रत्युत्तर. आणि अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात पुन्हा गांजानं भरलेले चेंडू सापडले. 2 महिन्यातील ही चौथी घटना. पोलिसात गुन्हा दाखल. आणि आता सविस्तर वृत्त. भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. यातच त्यांनी काँग्रेस आणि अपरोक्षपणे आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर टीका केली आहे. मात्र या दरम्यान त्यांनी वापरलेले शब्द त्यांच्याच अंगलट येऊ शकतात. तिवसा इथं आयोजित कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पाहुयात नेमकं ते काय म्हणाले. आता मी पाहून राहिलो होतो, इकडे श्री श्री सोलर झटका मशीन, इथं दास सोलर झटका मशीन. काय त्यासाठी असते झटका मशीन? अरे डुकरं बुकरं जर वावरात आले तर झटका त्यासाठी असते का नाही? डुकरं वावरात आले, जंगली प्राणी वावरात आले, त्याच्यासाठी झटका मशीन असते का नाही? आता तुमचा तिवसा मतदारसंघ पूर्ण उद्ध्वस्त केला काँग्रेसच्या, पूर्ण उल्हा केला ना. मग आता हे दास सोलर झटका मशीन आहे, तिकडे आंबाडकरची झटका मशीन दिसून, अंबुलकरची झटका मशीन दिसून राहिली. आता या तिवसा मतदारसंघात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि विधानसभा निवडणुकीमध्ये हे काँग्रेसचे डुकरं जे घुसतात ना, त्याने झटका लावलाच पाहिजे. दरम्यान आमदार यशोमती ठाकूर यांनी खासदार अनिल बोंडे यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिलंय. अनिल बोंडे यांची मानसिक स्थिती चांगली नसून त्यांना आता मनोरुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली असल्याचं त्या म्हणाल्या. खरं डॉक्टर बोंडे त्यांच्या संस्कृतीचं दर्शन त्या ठिकाणी करतायत. डॉक्टर बोंडे डॉक्टर आहे, शिकलेले आहेत की अशिक्षित आहेत हेही आपल्याला समजायला काही कारण नाही आहे. आणि ते वादविवाद करून चर्चेमध्ये राहण्याचा प्रयत्न करत असतात. आता मागच्या वेळेला त्यांनी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना बेडूक म्हटलं, आज काँग्रेसवाल्यांना डुक्कर म्हणतायत. त्यांची संस्कृती काय आहे, त्यांची वागणं काय आहे हे दिसतंय ना. आणि तुम्ही पदोपदी महिलांचा अपमान करतात. मग तुमचा पक्ष तुम्हाला हेच शिकवतो आहे का? याचं आश्चर्य आहे बाबांनो. तसंही मागच्या वेळेला आमच्या युवक काँग्रेसनी त्यांची ती मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांची नोंद करवली होती. आता ते सिद्ध करतायत की ते खरोखर त्यांचं काहीतरी गडबड झालेली आहे, वर त्यांची डोक्यात फरक पडलेला आहे. भाषणं असे देतात ती ज्याचं काय बघा. एका साध्या शेतकऱ्याच्या पोरानं त्यांना पाडलेलं आहे. त्यांनी तिथं घाण केली म्हणून पाडलं ना. घाण नसती केली तर कशाला पाडलं असतं. आणि आज जी गिफ्ट मिळालं आहे हे कॉन्ट्रोवर्शियल बोलण्यासाठी मिळालं आहे. दंगली करवतात आणि स्वतःसाठी बक्षीस मिळवतात. अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात गुरुवारी संध्याकाळी पुन्हा एकदा गांजानी भरलेला एक चेंडू आढळून आला. या प्रकरणी कारागृहातील पोलीस शिपायाच्या तक्रारीवरून फ्रेझरपुरा पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. अमरावती मध्यवर्ती कारागृहातील गेल्या 2 महिन्यातली ही चौथी घटना ठरली आहे. अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पुन्हा एकदा गांजानी भरलेला एक चेंडू आढळून आला. या प्रकरणी कारागृहातील पोलीस शिपायाच्या तक्रारीवरून
फ्रेझरपुरा पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अमरावती मध्यवर्ती कारागृहात गेल्या 2 महिन्यात ही चौथी घटना घडली आहे. 1 फेब्रुवारी रोजी कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई हे कारागृहात बारे क्रमांक 15 परिसरात गस्त घालत होते. यावेळी त्या भागात काळ्या टेप पट्टीत गुंडाळलेला एक चेंडू आढळून आला. त्यांनी तो चेंडू कारागृह अधीक्षक यांच्याकडे दिला आणि त्यात चेंडूची पाहणी केली असता त्यात 10 ग्राम गांजा आढळून आला. पोलिसांनी तो गांजायुक्त चेंडू जप्त केला असून फ्रेझरपुरा पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र हा गांजानं भरलेला चेंडू आला कुठून याचा शोध पोलीस घेत आहेत. चांदूरबाजार तालुक्यातील सोनेरी गावात एका रस्त्यावर सार्वजनिक विहीर आहे. ही विहीर बुजवण्याची मागणी पूर्ण होत नसल्याने एका गावकऱ्यानं चक्क विहिरीत उतरून उपोषण सुरू केलंय. प्रशासनानं आंदोलनाची तात्काळ दखल घेत विहीर बुजवण्याचं आश्वासन दिलं आहे. सोनोरी येथील विलास चर्जन यांनी वार्ड नंबर 1 सोनोरी येथील ग्रामपंचायत हद्दीतील सार्वजनिक रस्त्यावरील विहीर काढण्यासाठी 25 जानेवारीपासून ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात 45 फूट खोलवर असलेल्या कोरड्या सार्वजनिक विहिरीत खाट टाकून आमरण उपोषण सुरू केलं होतं. रोडवर असलेल्या विहिरीमुळे लहान मुलांच्या जीवाला धोका येत होता आणि बाजूला असलेल्या अपंग पेशंटला उपचारासाठी ने-आण करताना नाहक त्रास सहन करावा लागत होता. यामुळे ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसीलदार यांना वारंवार निवेदने सादर करण्यात आली, मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. याची दखल तात्काळ मीडियानं घेतल्यानं प्रशासन हादरलं. तालुका स्तरावरील संबंधित वरिष्ठ अधिकारी उपोषणस्थळी दाखल झाले. लेखी आश्वासन देऊन उपोषणकर्ते विलास चर्जन यांना टोपलीच्या सहाय्यानं विहिरीत उतरून बसवण्याचा प्रयत्न केला. मात्र उपोषणकर्त्यांना अतिक्रमणमध्ये होत असलेल्या विहिरी बुजवल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका घेऊन विहिरीत उपोषण सुरूच ठेवल्यानं प्रशासन नमलं आणि 1 फेब्रुवारीला लेखी आश्वासन देऊन अतिक्रमण करून कारवाई करण्याचं सांगितलं. त्यानंतर उपोषणकर्ते विलास चर्जन यांनी विहिरीतून बाहेर येऊन डॉक्टरांच्या सहाय्यानं त्यांचा उपचार करण्यात आला. त्याला विनंती करून का बा आम्हाला विहीर बुजून द्या, आमच्या घरापर्यंत काँक्रीट रस्ता आला पाहिजे. आमचं म्हणणं एवढं होतं, फक्त विहीर बुजून द्या. 2 वर्षाच्या पासून अगोदर तर त्यांनी ते विहिरीचा विषय घेतलाच नाही. मग होतं अतिक्रमण आलं, मग ते अतिक्रमण पाडलं गेलं. मग ते अतिक्रमण पाडल्यानंतर मग विहिरीचा प्रश्न राहिलाच ना. पण विषय असा झाला की अतिक्रमण पाडण्यासाठी येईनं आम्हाला उत्तेजन दिल्यासारखं, तुम्ही बा असं करू शकत नाही, तुम्हाला त्यातलं समजत नाही, तुम्ही काय करू शकता, आमच्यापाशी एवढे कागद आहेत तेवढे कागद आहेत. मग यांनी त्याचा खुलासा घेतला, त्या पत्ते लावले, यांचं अतिक्रमण आहे का नाही आहे, खरेदी पाहिली, आपल्या ग्रामपंचायतले कागद पाहिले. त्याच्यानंतर गेले 2-3दा ऑर्डरही दिली. त्यांनी असं म्हटलं आहे की किशोर मडगे यांची विहीर आहे बा, आम्ही ते बुजून देऊ शकत नाही. त्यावेळेस अतिक्रमण पडते म्हणे, त्यावेळेस आम्ही ते सांगितलं की विहीर बुजून देतो. विषय असा झाला का अतिक्रमण मागं येईल, विहीर बुजून देतो बा, तुम्हाला रस्ता करून देतो. पण त्याचा असा उद्देश होता की विहिरीतून समोरच्या माणसाला काढून घ्यायचं आणि विहीरही बुजवायची नाही. हे मी सतत 2 वर्षापासून ही रस्त्यात मधोमध असल्या कारणाने जाण्यासाठी त्रास होता. त्या कारणासाठी वारंवार ग्रामपंचायतकडे निवेदन दिले, परंतु ग्रामपंचायत कोणतेही अभिप्राय देत नव्हती. नुसतं लेखी आश्वासन देत होती आणि सोडून देत होती. आता ही विहीर बा ग्रामपंचायत याच्या स्टे पहिल्यांदा सांगितलं ग्रामपंचायतच्या स्टे आहे, पण काल याने मोजणी करून त्या भूमी अभिलेखवाल्याने सांगितलं का बा ही विहीर गावठाणमध्ये आहे, कारण ह्या विहिरीवर गावाच्या नागरिकांना माझी विहीर आहे असा हक्क दाखवलेला होता. पण त्यांना पण हेतू परस्पर ग्रामपंचायतीचे सहकार्य करत होते. त्यामुळे वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याकरता ग्रामपंचायतीमार्फत निवेदन देण्यात आलं श्री विलास भवना. न्यायालयात आता प्रकरण दाखल करून ते अपील खारिज करू आणि पुढील कारवाई आपण करू ग्रामपंचायतीमार्फत. हे मोजणी केली भूमी अभिलेख कार्यामार्फत, गट नंबर 119 मोजला आपण, त्याची प्रत आपल्याला मिळाली नाही, आज आपल्याला मिळून जाईल. त्याची प्रत मी तुम्हाला देईन. त्या अनुषंगाने ही विहीर गट नंबर 119 मध्ये नाही असं आपल्याला भूमी अभिलेख कार्यालयामार्फत तोंडी कळवलं. लेखी करपत आपल्याला आज मिळेल असं कार्यालयामार्फत आपल्याला मोजणी यांनी कळवलं. 1 दिवस तुम्ही सांगताय, अपील टाकल्यानंतर अंदाजे किती दिवस तरी अंदाजे? जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या LED चित्ररथाला अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 96 गावांमध्ये हा चित्ररथ फिरणार आहे.
यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. गोल्ड सिल्वर अपडेट. त्रिमूर्ति गोल्ड एंड सिल्वर हाउस, शुद्धता ही परंपरा. गोल्ड एवं सिल्वर के निर्माता एवं विक्रेता 1968 से आपकी सेवा में. हमारा पता सराफा बाजार, अमरावती. विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. चांदूर बाजारच्या जगदंब पब्लिक स्कूलमध्ये विनोद कोरडे यांच्या मार्गदर्शनात स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आलं होतं. यात इंडियन आयडल फेम सायली कांबळे हिच्या संगीत मैफिलीनं रंगत आणली. जगदंब पब्लिक स्कूल चांदूर बाजार इथं विनोद कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेहसंमेलन सोहळ्याचं आयोजन 2 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलं होतं. या स्नेहसंमेलन सोहळ्याचे प्रमुख आकर्षण इंडियन आयडल फेम सायली कांबळे विदर्भामधील चांदूर बाजार इथं प्रथमच आगमन होऊन तिच्या संगीत मैफिलीनं चांदूर बाजार नगरीत दुमदुमून गेली. चांदूर बाजार शहरात 2 फेब्रुवारीला संध्याकाळी 5:30 वाजताच्या सुमारास नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून संगीत मैफिलचा आनंद लुटला. जास्त एकदा या सगळ्या या पूर्ण साईडसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि किती कमाल झालं का. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं महाविकास आघाडीनं आम्हाला विश्वासात घेतलं नाही तर आम्हीही काँग्रेसच्या विरोधात काम करून उपद्रवी मूल्य दाखवून देऊ, असा इशारा रिपाईचे गवई गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांनी दिला आहे. आम्ही दर्यापूरला 5 फेब्रुवारीला मेळा घेत आहे. 2 वाजता हा मेळावा आहे. आम्ही कार्यकर्त्यांचे मतं जाणणार आहोत, परंतु आमचा एक निर्णय ठाम आहे की इंडिया आघाडीने आम्हाला काँग्रेसची सीट द्यावी. जर इंडिया आघाडीने जर आम्हाला काँग्रेसची सीट दिली नाही तर आमच्यासाठी सर्व दरवाजे खुले आहेत. इंडिया आघाडीचं म्हणणं एवढंच आहे की धर्मांध शक्तींना दूर करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाने आमच्यासोबत यावं. मग त्यांनी जर रिपब्लिकन पक्षाला योग्य मान दिला नाही, योग्य न्याय दिला नाही तर आम्हाला दुर्दैवानं त्यांच्या विरुद्ध आम्हाला जावं लागेल. आणि धर्मांध शक्तींना दूर ठेवण्याचा ठेका केवळ रिपब्लिकन पक्षाने आणि डॉक्टर राजेंद्र गवईंनी केला नाही. जर काही काँग्रेस आघाडीच्या कोट्याची सीट घेतली तर काँग्रेसने आम्हाला द्यावी. आणि काँग्रेसने जर आम्हाला दिली नाही, स्वाभिमानी नेतृत्व म्हणून एखादा उमेदवार असा दिला जो मागासवर्गीय आहे पण मागासवर्गीयांसाठी भांडणारा नाही आहे असा उमेदवार दिला तर आम्ही त्याला पाडणार. एवढी ताकद आम्ही आजच्या पत्रकार परिषदेतर्फे मी काँग्रेस पक्षाला, इंडिया आघाडीला देत आहे. आजची डिमांड करू, परंतु कमी जास्त चर्चेमध्ये आम्ही सीट करू शकतो. अमरावती जिल्ह्यातील तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांची एक बैठक शनिवारी संपन्न झाली. या बैठकीत तहसीलदारांच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांचा स्नेहपूर्ण सत्कार देखील करण्यात आला. आज दिनांक 3 फेब्रुवारी 2024 रोजी तहसीलदार नायब तहसीलदार संघटना जिल्हा अमरावती यांच्या वतीने नायब तहसीलदार यांचा ग्रेड पे तसेच जे नायब तहसीलदार ज्यांची नायब तहसीलदारपदी पदोन्नती झालेली आहे तसेच जे नायब तहसीलदार म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांचा आज इथे निरोप समारंभ तसेच सत्कार समारंभाचा आज आम्ही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. तसेच त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, नवनियुक्त तहसीलदार नायब तहसीलदार असतील यांच्या मागण्यांवर आज इथे विचारमंथन करण्यात आलेलं आहे.
आणि या मागण्यांचा जो शासन स्तरावर पाठपुरावा आम्ही करणार आहोत तसेच केलेला आहे. या अनुषंगानं आज या ठिकाणी आम्ही त्यांचा मागण्यांचा सर्वसमावेशक विचार घेऊन सर्व सदस्यांचे त्यावर मतं घेऊन एक आमच्या कार्यकारिणीने जिल्हा तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने आज या ठिकाणी ठराव पारित केलेला आहे आणि त्या अनुषंगानं तो ठराव आम्ही विभागीय अध्यक्ष, आमचे कार्याध्यक्ष तसेच शासनाला आम्ही यानंतर पाठवणार आहोत. यंदाच्या उन्हाळ्यात अमरावती जिल्ह्यातील 776 गावांना पाणी टंचाईची समस्या भेडसावण्याची शक्यता आहे. या संभाव्य पाणी टंचाईच्या निवारणासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागानं 21,18,48,000 रुपयांचा आराखडा तयार केला होता. हा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केला आहे. जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाईची शक्यता असलेल्या 776 गावांचा समावेश आहे. या गावातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी पाणीपुरवठा विभागानं उपाययोजना करण्याच्या अनुषंगानं टंचाई आराखडा तयार केला आहे. यात 776 गावात विविध प्रकारच्या एकूण 1033 योजना प्रस्तावित केल्या गेल्या आहेत. या गावातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी प्रशासनानं पाणीपुरवठा करण्याच्या उपाययोजना आराखडे तयार केले आहेत. यापैकी 336 गावांमध्ये 446 विहिरींचं अधिग्रहण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 26 गावांना टँकर प्रस्तावित करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी अल्प पाऊस पडल्यानं यंदा नळ पाणीपुरवठा योजनांची आणि विंधन विहिरींच्या विशेष दुरुस्तीसाठी तरतूद करण्याची पाणी टंचाई कृती आराखड्यातील योजना येत्या जून महिन्यापर्यंत राबवल्या जाणार आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांची जीभ घसरली. कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनात यशोमती ठाकूर यांच्यावर टीका. अनिल बोंडे पुन्हा वादात अडकण्याची शक्यता. खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांना मनोरुग्णालयात दाखल करण्याची गरज. खासदार अनिल बोंडे यांच्या टीकेला यशोमती ठाकूर यांचं प्रत्युत्तर. आणि अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात पुन्हा गांजानं भरलेले चेंडू सापडले. 2 महिन्यातील ही चौथी घटना. पोलिसात गुन्हा दाखल. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.